या 20 तारीखला सकाळी 6 वाजता सगळी पुन्हा बीजेपी सोबत जुडतानी दिसन यो मंचवर तुला मी सांगतो। हो आमचे तुम्ही आपल्या सर्वांचे परिचित उमेदवार प्रवीणजी दटके आपल्याला मार्गदर्शन करतील। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की जय 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 श्रीराम। मंचावर उपस्थित आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार, आपल्या 3 टर्मचे आमदार मान्य विकासजी कुंभारे, नागपूर नगरीचे महापौर मान्य दयाशंकरजी तिवारी, मंचावर उपस्थित मान्य नितीनजी आले आहेत। मी 2 मिनिटात आपलं भाषण संपवेल। मान्य नितीनजी, मान्य मंचावर उपस्थित आमच्या माजी महापौर अर्चनाताई डेहनकर, मान्य रमेशजी गिरडे, मान्य राजेंद्र नंदनकर, मान्य रविशंकरजी कुंभारे, माननीय रामभाऊजी आंबुलकर, राजेंद्र धकादे, राजेश घोडपागे, आमच्या श्रद्धाताई पाठक, कविताताई इंगे, मान्य संजय मोहनकर, मान्य मंगेश मांढरे, आमच्या या प्रभागाचे संयोजक भूषणजी देशपांडे, आमचे 3 अध्यक्ष मान्य आशिष भुते, मान्य दुर्गेश घाटोळे, या मंचावर उपस्थित या पक्षाला समर्थन देणारे आपले अपक्ष नगरसेवक मान्य इंगोले साहेब, उपस्थित माता भगिनी मित्रांनो, मान्य विकास भाऊंनी सगळा विषय सांगितला आहे। सगळ्यात महत्त्वाचा विषय हलबा समाजाचा। मान्य नितीनजी आले आहेत, आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। माननीय नितीनजी आप आगे बढ़ो, माननीय नितीनजी आप आगे बढ़ो, माननीय नितीनजी आप आगे बढ़ो। 5 मिनिट। आपल्या नागपूरचे तारणहार, आपले विकास पुरुष, ज्यांचं हलबा समाजाची रक्ताचं नातं आहे, असे आपले नेते मान्य नितीनजींकरता आपण जोरात टाळ्या वाजवूया अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। हलबा समाजाबद्दल मान्य विकास भाऊ बोलले, 15 वर्ष प्रामाणिक काम करणारे आमदार आहेत। 100 वेळा दिल्लीला गेले, नितीनजींना भेटले, अनेक गृहमंत्र्यांना भेटले, भोपाळला गेले, मुंबईला गेले। हलबा समाजाचा केंद्र सरकारमधल्या अनेक खात्यांचा नोकरीचा विषय होता। तो मान्य विकास भाऊंनी 10 वेळा 100 वेळा मुंबईला जाऊन दिल्लीला जाऊन वाचवला आणि त्या सगळ्यांच्या नोकऱ्या वाचल्या। मान्य विकास भाऊ कुंभारेंनी अतिसंघ पदाच्या कर्मचाऱ्यांचा विषय आपल्याला सांगितला, त्यांच्या नोकऱ्या वाचवल्या। नोकरीनंतर मिळणारं पेन्शन, ग्रॅज्युइटी, ज्याला अडचणी होत्या त्या 15 दिवसाआधी GR निघाला। आपले उमरेडचे सहारकर काका आहेत, आपल्या महानगरपालिकेतले खडगी साहेब आहेत, अशा एकूण 36 आपल्या आदिवासी जमातीतील लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या। त्या ढिवर समाजाचे पण लोक आहेत। त्यामुळे मान्य विकास भाऊंचा आपण सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे। मित्रांनो, जुनी मंगळवारी वस्तीतील अनेक प्रॉब्लेम आहे। या वस्तीत रस्त्यांची मोठी गरज आहे। 7-8 रस्त्यांचा सर्वे झाला, सिटी सर्वेला फाईल गेली। मग माननीय प्रेमलाल भांदक्कर असतील, आपले माजी नगरसेवक कृष्णाजी एम्प्रट्टीवार असतील, आपले इथले घाटोळे दादा असतील, या सगळ्यांनी, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, या सगळ्या दुर्गेश घाटोळे असेल, आमचा आशिष भुते असेल, आमचे श्रीकांत मास्तर असतील, या सगळ्यांनी, आमचे विनोद इंगोले असतील, या सगळ्यांनी याच्याकरता प्रयत्न केला। एक रस्ता टिपीत आहे, दुसरा रस्ता टिपीत नाही, कुठे अतिक्रमण आहे, कुठे अतिक्रमण नाही। मी मान्य नितीनजींच्या साक्षीने, मान्य विकास भाऊंच्या साक्षीने तुम्हाला शब्द देतो की नितीनजींच्या मागे लागून आपले पहिले 2 12 मीटरचे रस्ते आहेत, ते पुढच्या 1-1.5 वर्षात आपण मोठे करून राहू, नितीनजींकडे साकडे घालू आणि आपले दोन्ही रस्ते मोठे करू। मित्रांनो, या भागात मोठ्या प्रमाणात मासोळ्यांचा व्यवसाय करणारा ढिवर समाज आहे। ते नितीनजींकडे गेले होते। नितीनजींनी त्याला सांगितलं, त्यांच्या समाज भवनाचा एक विषय आहे, त्या जागेवर NITने काहीतरी पार्किंगचं आरक्षण करून टाकलं आहे। ते नितीनजींकडे गेले, नितीनजींना पत्र दिलं, NITतनं एक पत्र आलं आहे। आपण परत नितीनजींकडे जाऊ। नितीनजी असे नेते आहेत की त्यांनी ठाणलं तर ते आरक्षण इथे बदलवून दाखवतील आणि आपल्या ढिवर समाजाचं जे समाज भवनाचं काम रखडलं आहे
तेही आपण नितीनजींच्या नेतृत्वात मार्गदर्शनात पूर्ण करून आणू असा शब्द मी तुम्हाला देतो. मित्रांनो, इथून हत्ती नाला आहे. हत्ती नाल्याच्या आजूबाजूला पट्टे वाटपाचं मोठं काम आहे. कुठे 9 मीटरची अडचण आहे, कुठे हत्ती नाल्याच्या भिंतीची अडचण आहे. इथे मान्य दयाशंकरजी बसल्यात, मान्य विकास भाऊ बसल्यात, मान्य नितीनजी बसल्यात. या आपल्या तीनही नेत्यांनी आपल्या हत्ती नाल्याकरता राजेश घोडपागे असतील, श्रद्धा पाठक असेल, आपल्या इथल्या एंगटवार ताई असतील, या सगळ्यांना, आपल्या इथले चौथे नगरसेवक असतील मनोज चापले, या सगळ्यांना निधी देऊन हत्ती नाल्याचं मोठं काम केलं आहे. जे काम म्हणलं आहे, जे पट्टे वाटपाचं काम म्हणलं आहे, तेही काम आपल्या अनेक कार्यकर्त्यांनी पूर्णत्वास नेलं आहे. आचारसंहितेनंतर जी नाल्याची अट आहे ती अट पण आपण शिथिल करून मागू आणि आपल्या सगळ्या गोर गरीब मध्यमवर्गीय त्या भागातल्या लोकांचं पट्टे वाटप आणि हत्ती नाल्याचं बांधकाम आपण परत करून आणू असा शब्द देतो. आताच विकास भाऊंनी त्यांच्या निधीतनं 8.5 कोटी रुपये दिले आहेत. त्या आपल्या म्हणजे संती मैदानापासनं तर ते काम सुरू होणार आहे. त्यामुळे आपण विकास भाऊंचं परत एकदा टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे. मित्रांनो, आमचे आमदार 15 वर्ष सतत काम करत राहिले, पण सतत काम करताना कुठे फेसबुकचा वापर केला पाहिजे, कुठे व्हॉट्सअपचा केला पाहिजे, कुठे स्वतःची प्रसिद्धी केली पाहिजे. अशातले आमचे विकास भाऊ नाही, एक साधा सज्जन माणूस 3 टर्म आपला आमदार होता, जनतेसाठी लढला. मित्रांनो, 3 टर्म नंतर असं कोणी सांगू शकत नाही. एखाद वेळेला प्रवीण दटकेला सांगावं लागलं तरी अडचण जाईल, पण विकास कुंभारे साहेबांनी नितीनजी समोर सांगितलं की 3 टर्म नंतर मला देऊ नका, आणि मला देणार नसाल तर एखाद्या उमद्या कार्यकर्त्याला, प्रवीण दटकेसारख्या कार्यकर्त्याला तिकीट द्या. एवढं मोठं मन असलेला हा कार्यकर्ता आहे. परत एकदा विकास भाऊन करता टाळ्या वाजवा. आणि आपण सदैव या पक्षाच्या पाठीशी राहिले, सदैव आम्हाला ऋणात ठेवलं. तुमच्यामुळे आम्ही मध्य नागपुरात वारंवार निवडून आलो. परत एकदा तुमचा आशीर्वाद भारतीय जनता पक्ष महायुतीला द्या. 20 तारखेला मशीनवरची नंबर 1 ची बटन आपली आहे. आपल्या नितीनजींचं काम नंबर 1 आहे. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम नंबर 1 वर आहे. आपल्या विकास भाऊंचं काम नंबर 1 होतं आणि आपली बटन नंबर 1 वर आहे. ती आपण त्या दिवशी दाबून भाजपला मत द्यावं. माझी गॅरंटी नितीनजींनी घेतली आहे, माझी गॅरंटी विकास भाऊंनी घेतली आहे, माझी गॅरंटी दयाशंकर तिवारींनी घेतली आहे, माझी गॅरंटी रविशंकर कुंभार यांनी घेतली आहे, माझी गॅरंटी विनोद इंगोलेंनी घेतली आहे, माझी गॅरंटी नंदनवारांनी घेतली आहे. या सगळ्यांच्या गॅरंटीची शपथ घेऊन सांगतो, 5 वर्ष तुम्हाला प्रवीण दटकेकडनं निराशा होणार नाही असा शब्द देतो आणि आपलं भाषण संपवतो. आपण सगळ्यांनी आशीर्वाद घ्यावा एवढी विनंती. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, माजी काँग्रेस महिला आघाडीच्या नागपूर शहराच्या अध्यक्ष मान्य बडवाईकताई या सभेत उपस्थित आहेत. मान्य प्रज्ञाताई बडवाईकताई उपस्थित आहेत. मान्य नितीनजींना विनंती करतो की त्या आज आपल्या पक्षात प्रवेश करतात आहे, त्यांच्या गळ्यात दुपट्टा लागून त्यांचा प्रवेश करावा अशी विनंती करतो. आपण सगळ्या महिलांनी जोरात टाळ्या वाजून आपल्या भगिनीचं स्वागत करावं. माननीय हेमराजजी येडाव, नितीनजींना माहिती आहे, हेमराजजींसोबत हेमराजजींनी नितीनजींसोबत खूप काम केलं. त्यांचे चिरंजीव पण आज नितीनजी आपल्या पक्षात आले आहेत. मान्य कमलेशजी हेडाव, रुपेशजी हेडाव यांना नितीनजींना विनंती करतो की त्यांचे दुपट्टा आणि पुष्प देऊन स्वागत करा. आपण जोरात या तरुणाचं स्वागत करावं अशी विनंती करतो. मान्य नितीनजींना विनंती करतो की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करा. स्वागत. आपल्यामध्ये सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचे स्वागत. प्रभागाचे संयोजक भूषणजी देशपांडे, तिन्ही प्रभागाचे अध्यक्ष दुर्गेशजी घाटोळे, आशिषजी भूते, चंद्रकांतजी वाघ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रविशंकरजी कुंभारे आणि ढिमर समाजातर्फे योगेश डायरेजी, नंदूजी चाचेरकर, जयंतजी नान्ने, सांगितलं ना, बोललो ना, अजून आहे का? डिमर समाजातर्फे अच्छा लवकर या ना. योगेशजी डायरे, नंदूजी चाचरकर, संजयजी मोहनकर,
युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी हेही स्वागत करतील. नाही बोलत आहे. जाता मागे. आपल्या मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, आपल्या सगळ्यांचे आवडते लोकप्रिय उमेदवार प्रवीण दटके, आपल्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्रीकांत आगलावे, माजी महापौर आदरणीय दयाशंकरजी तिवारी, रविशंकर कुंभारे, राजेंद्र नंदनकर, गिरीश देशमुख, सूरजजी गोजे, माजी महापौर अर्चनाताई डेहनकर, बंडूभाऊ राऊत, दीपराज पार्डीकर, भास्कर पराते, सुबोध आचार्य, रामभाऊ अंबुलकर, राजेंद्र धकाते, बाळा पळसापुरे, राजेश घोडपागे, श्रद्धाताई पाठक, कविताताई इंगळे, रमेश गिरडे, संजय मोहनकर, मंगेश पांढरे, गोटू देशपांडे आहे ना, भूषण देशपांडे, नंतर सगळे आपल्या मित्र पक्षाचे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नेतागण आणि उपस्थित बांधवांना आणि बहिणींना, खरं म्हणजे आता सभा संपण्याकरता अजून जवळपास 35 मिनटं आहे, कारण 6 वाजल्यानंतर आपला प्रचार बंद होणार आहे. मी आज सकाळी मुंबईवरून सुरुवात केली आणि गोंदिया जिल्ह्यात आता 2 सभा करून आता आपल्या अजून एक कामठीची सभा करून आत्ता आपल्याकडे आलो आहे. मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या या मतदारसंघातून आपले तरुण, उत्साही आणि ज्यांच्यामध्ये उत्तम कार्यक्षमता आहे असे प्रवीण दटके आपले उमेदवार आहे. मी याकरता आपल्याला हे सांगतो की मी ज्या भागामध्ये राहतो त्या प्रभागाचे नगरसेवक प्रवीण दटके आहे आणि त्या प्रभागामध्ये एक अतिशय लोकप्रिय नगरसेवक म्हणून त्यांनी मान्यता पण मिळवली आणि लोकांचा विश्वास पण संपादन केला. अनेक न होणारी कामं त्यांनी केली. विशेषतः केळीबाग रोडवर हा रोड मोठा करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या. त्या ठिकाणी 13 वर्ष या रस्त्याला लागले. हायकोर्टापर्यंत अनेक वेळा पुष्कळ लढा द्यावा लागला, पण हा प्रकल्प प्रवीण दटके यांच्या कार्यतत्परतेमुळे पूर्ण झाला. आमच्या कल्याणेश्वर मंदिराचा विकास करण्याकरता त्या ठिकाणी आपण जवळपास 100 कोटी रुपयाची योजना तयार केली आणि ती योजना आज मंजूर झाली. याचा अतिशय उत्तम फॉलोअप प्रवीण दटके यांनी केला. राजविलास टॉकीजच्या बाजूला असणारा बुधवार बाजार आणि त्यावर मोठा कॉम्प्लेक्स, भाजी बाजार, हॉकर्स या सगळ्यांकरता एक मोठ्या इमारतीचं बांधकाम सुरू आहे आणि या कामामध्ये हे सुरू करण्यामध्ये सिंहाचा वाटा प्रवीण दटके यांचा आहे. आपलं जे रघुजीराजे भवन आहे त्या भवनामध्ये विशेष रूपाने महानगरपालिकेचं सभागृह होतं, पण त्या ठिकाणी अतिशय उत्तम असा मोठी रचना, एक चांगल्या प्रकारे नागपूरला अभिमान होईल असं एक मोठं सभागृह तयार होऊन राहिलेलं आहे आणि त्या सभागृहाचं काम डिझायनिंग पासून तर सगळं काम आणि फॉलोअप हे प्रवीण दटके यांनी केलं. अनेक प्रकारच्या कामाची मी लिस्ट आपल्याला सांगू शकतो. या मध्य नागपूरमध्ये, नागपूर शहराचा अध्यक्ष म्हणून आणि कॉर्पोरेशनमध्ये महापौर म्हणून, सत्तारूढ पक्षाचा नेता म्हणून आणि आमदार म्हणून त्यांनी आपलं कार्य आणि कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून मला याचा आनंद आहे की त्यांचे वडील प्रभाकरराव हे माझ्याबरोबर, मी काम करत असताना त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. प्रभाकरराव ज्याप्रमाणे मेहनती होते, परिश्रमी होते, रात्रंदिवस लोकांची कामं करत होते, त्याचप्रमाणे प्रवीणनी देखील नागपूर शहरामध्ये जनतेची सेवा केली,
आणि म्हणून आज त्याला या ठिकाणी उभं राहण्याची संधी मिळालेली आहे. मी आज तुम्हाला सांगतो की प्रवीण आमदार झाल्यानंतर महाराष्ट्रामधल्या कार्यक्षम आणि क्रियाशील पहिल्या 5 आमदारांमध्ये प्रवीणचं नाव राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढा चांगला आमदार. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आपलं शहर बदललेलं आहे. तुमची ही गल्ली फक्त बदलली नाही. मी इथे बऱ्याच वेळा यायचो, पण या गल्लीमध्ये अतिक्रमण लोकांनी केलं आणि आता अतिक्रमण काढून रस्ता मोठा करा. जे ज्यांचं नाही आहे ते मला सांगतात, आणि रस्ता मोठा करायला गेला तर पुन्हा लोक विरोधात जातील या भीतीपोटी हिंमत नाही होत. पण आता प्रवीणने सांगितलं आहे, बरोबर आहे ना? हां, कारण लोकांची मागणी आहे. आणि ही जी इलेक्ट्रिकची लाईन आहे रस्त्याच्या मध्ये, ती पण अंडरग्राऊंड करण्याची योजना आपण तयार केली आहे. आपलं शहर हे देशातलं पहिलं असं शहर आहे की ज्या शहरामध्ये गेल्या 5-7 वर्षात पाण्याकरता मोर्चा निघाला नाही. मी ज्यावेळी राजकारणामध्ये आलो त्यावेळी सखाराम चौधरी महापौर होते, डोमाजी जाधव होते, एकनाथराव जोग होते, सरदार अटल बहादूर सिंग होते. आणि त्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये नेहमी मीटिंग व्हायची आणि आमचं एकच काम होतं का दरवेळेला मडके विकत घ्यायचे आणि महापालिकेच्या सभागृहासमोर नेऊन फोडायचे, कारण पाणीच येत नव्हतं. आज मला अतिशय आनंद आहे की 70 ते 75% नागपूर शहरामध्ये 12 तासाच्या वरती आणि 24 तास पाणी मिळून झालेलं आहे. आपण 93 पाण्याच्या टाक्या बांधल्या, 83 पूर्ण केल्या आणि पुढल्या 4-6 महिन्यामध्ये आपण शहराला टँकर मुक्त केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आपल्या सगळ्यांना देतो. आपल्या भागामध्ये किती वेळ पाणी येतं श्रद्धा? पुन्हा गेली का? पाणी किती येतं? 3 ते 5 येते. पण या भागामध्ये सध्या आपण ज्या नवीन टाक्या करतोय त्या टाक्या झाल्यानंतर इकडलंही पण प्रेशर वाढणार आहे. आपण आता पाण्याची पाईपलाईन सडलेली आहे ती आपण बदलवतो आहे. आणि आता मी स्वतः मागे लागून अशी सिस्टीम तयार केलेली आहे की किती पाणी आलं, कोणत्या भागात गेलं, याचा हिशोब पण आपल्याला मिळणार आहे. आपल्या इथे जी नाग नदी आहे, आता हत्ती नालाचा उल्लेख केला प्रवीण, बहुतेक विसरला. मी माझ्या खासदार फंडातून 80 लाख रुपये ही जी भिंत पडली होती मुन्ना आदिवांच्या घराच्या मागच्या भागाला, तिथे श्रद्धा ते काम पण पूर्ण झालं आणि ती भिंत बांधण्याकरता मी 80 लाख रुपये खासदार निधीतून दिले. पण यात सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की आता नाग नदी करता आपण 2400 कोटी रुपये मंजूर करून आणले. आपला कन्सल्टंट पूर्ण आता त्याला काम दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर नाग नदीमध्ये जेवढे नाले येतात ही ड्रेनेज सिस्टीम नागपूरची आपण अत्याधुनिक बनवणार आहे. 2400 कोटी रुपये आपण याच्याकरता मंजूर केले. आणि NIT आणि महानगरपालिकेला जो भाग येत नाही तो भाग घेऊन आपण जवळपास 5000 कोटी रुपयाची योजना तयार केलेली आहे. आणि या शहरामध्ये आता आपण नवीन ड्रेनेज सिस्टम आणि पूर्णपणे सगळे नदी आणि नाले याचं शुद्धीकरण करण्याचं काम पुढल्या 3 महिन्याच्या आत सुरू होणार आहे. मागच्या वेळी अंबाझरीचं पाणी शंकरनगर गांधीनगर परिसरात या ठिकाणी लोकांच्या घरात गेलं, लोकांचं नुकसान झालं. तेव्हा आपल्या इथल्या काही नेत्यांनी आरोप केला की सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधले म्हणून घरात पाणी गेलं. पण मला सांगताना त्यांना प्रश्न विचारायचा आहे, मग यावर्षी पाऊस झाला, मग यावर्षी का नाही पाणी गेलं? जे आपण काम करू शकलो नाही म्हणून बेजबाबदारपणे आरोप करणं, म्हणून मी त्यांचे नावही घेत नाही, त्यांना सिरियसली घेत नाही. पण यावेळी आपण नाग नदीवरचा अंबाझरीचा पूल मोठा केला, नाग नदीच्या वर जे अतिक्रमण होते ते काढले, हल्दीरामचा जो पार्क होता तिथे फोडलं आणि सेटिंग रिंग होती तिथे नाग नदी मोठी केली. आणि त्याचबरोबर 85 समोर जो नाग नदीवरचा पूल कोसळला होता तो देखील आपण मी सेंट्रल रोड फंडातून NHI तर्फे तो पूल पूर्ण करून घेतला. आपण या ठिकाणी झेंडा चौकातून जेव्हा सक्कादरा चौकात जातो इथला पूल मोठा बांधला. पहिल्यांदा महानगरपालिकेने काय केलं की छोटे छोटे पिलर घेतले होते. मी सांगितलं फक्त 2च बाजूला पिलर करा,
म्हणजे मधून पाणी वाहता येईल आणि पुढे जेव्हा नदीत चांगलं पाणी वाहायला लागेल तेव्हा नावेत बसून या नदीतून अंबाझरी तलावातून निघून अंबोऱ्यापर्यंत जाता आलं पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की हे साहेब काय सांगतात. मी एकच सांगतो तुम्हाला की मी जे जे म्हटलं ते झालं का नाही हे सांगा. मग एक विश्वास ठेवा, हे पण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी नेहमी सांगतो की खोटा आश्वासन नाही देणार. जो बोलूंगा वो करके दिखाऊंगा और 100% डंके की चोट पर पूरा करके दिखाऊंगा. मगाशी मी सांगायला विसरलो, आपला शुक्रवार तलाव गांधी सागर सुंदर होऊन आलेला आहे आणि त्याकरता ही प्रवीणनी फार कष्ट घेतले. आपला महाल परिसरामध्ये मध्य नागपूरमध्ये दयाशंकर तिवारीजी जेव्हा आपले महापौर होते त्यांनी त्या काळामध्ये गांधीबाग गार्डनचं सौंदर्यीकरण केलं आणि आता सोक्ता भवनची पण योजना मंजूर झालेली आहे. इलेक्शन झाल्याबरोबर टेंडर काढू आणि आपल्या या सर्व भागातल्या गरीब लोकांची मुलं ही त्या ठिकाणी स्विमिंग टँक पण आणि हेल्थ क्लब पण बांधलाय आणि मोठं सोक्ता भवनजवळ हॉल पण बांधलेला आहे त्याच्यात आहे. आणि ती योजना पुरी केल्यावर कमीत कमी पैशामध्ये आपल्या तरुण मुलामुलींना त्या ठिकाणी व्यायाम करता येईल जिममध्ये आणि मुलांना पोहता येईल याची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करणार आहे. जे पोलीस क्वार्टर आहे गांधीबाग गार्डनच्या बाजूला तिथे आपण मोठं पार्किंग करणार आहे. पोलिसांचे क्वार्टर कायम ठेवणार आहे आणि त्याही ठिकाणी आपण जनतेच्या उपयोगाकरता फ्रूट व्हेजिटेबल मार्केट फूड मॉल जेणेकरून रस्त्यावर जे लोक पाणीपुरी खातात ते तिथे न करता त्यांना वरती जाऊन खाता आलं पाहिजे. खरं म्हणजे आपल्या शहरामध्ये रस्त्यावर कोंबड्या बकऱ्या कापतात. तुम्ही ते मांस मच्छी मटण घरी घेऊन रोगराई घरी घेऊन जाता, रस्त्यावर खाता आणि त्याच्यामुळे आपल्याकडे अनेक रोगराईंचा प्रादुर्भाव होतो. आपल्या शहरामध्ये उत्तम प्रकारे चांगले मटण मच्छी मार्केट झाले पाहिजे, फ्रूट व्हेजिटेबल मार्केट झाले पाहिजे, फूड मॉल झाले पाहिजे. आता आपण मेव हॉस्पिटलपासून नेहरू पुतळ्यापर्यंत 4 लेन कॉन्क्रीट रोड बांधायला घेतलेला, ॲक्विजिशन केलं, काम सुरू झालेलं आहे आणि या रोडवर आपण आता 4 मार्केट बांधणार आहे. जे आपल्या इथल्या गंगाजमोगीला चौकामध्ये जे गंगारामजीची बिल्डिंग आहे तिथे मार्केट आहे. पोहा बाजार, दही बाजार, लोहा बाजार सगळ्यांना जागा देणार आहे. कोणालाही विस्थापित करणार नाही, पण पार्किंग ठेवून सुंदर मार्केट या रोडवर उभा करून आपण जसा केळीबाग रोड सुंदर बांधला तसा मेव हॉस्पिटल पासून तर नेहरू पुतळ्यापर्यंत सगळा रोड सुंदर बांधणार आहे. आणि नेहरू पुतळ्यापासून तर रोड चांगलाच आहे. हरिहर मंदिरच्या पुढे पुलावर चढले का डायरेक्ट नागपूरच्या बाहेर जाणार आहे. आज आपल्याला सांगताना आनंद होतो की या ठिकाणी विकास कुंभारे आहेत. विकासजींनी, प्रवीणनी, मध्य नागपूरमधल्या सगळ्यांनी, मोहन मत्तेंनी मला आग्रह केला आणि त्यावेळी आपण कमाल टॉकीज चौकापासून एक मोठा एलिव्हेटेड रोड बांधायला घेतला. सोक्ता भवन पासून गांधी गेट, शिवाजी महाराजांच्या चौकातून पुढे येऊन आणि आपण जे आहे ना नागनदीतला जो चौक आहे अशोक चौक त्याला रोटरी आहे. 5-6 रस्ते एका ठिकाणी सिग्नल लेस होणार आहे. वरच्या वर हवेतून इकडनं तिकडे जाता येणार आहे. अशा पुलाचा 1280 कोटी रुपयाचा पूल सेंट्रल रोड फंडातून पैसे देऊन मंजूर केला आणि पुढच्या 6 महिन्यात तो पूर्ण होणार आहे. आज आपण मेव हॉस्पिटल करता सुंदर बांधण्याकरता 1400 कोटी रुपये दिले, मेडिकल करता 1500 कोटी रुपये दिले. आपण एवढंच नाही तर एम्स आणलं, IIM आणलं, जगातल्या सुंदर याच्यातलं स्टँडर्डचा IIM आपण बनवलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या पोराबाळांना नोकऱ्या कशा मिळतील याची चिंता नाही आहे. माझा कोणी मुलगा मुलगी बायको ड्रायव्हर चमचा राजकारणात नाही आणि म्हणून माझे नाही तर बाकीचे जी लोक पाहत राहते माझ्याकडे हे काय म्हणतात. कोणाचा मुलगा असणं गुन्हा नाही आहे, पण बापाने आणि आईने म्हणायच्या ऐवजी जनतेने मागणी केली पाहिजे की याला तिकीट द्या, आम्ही त्याला तिकीट देऊ. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या या शहरामधून
आपण सातत्याने राजकारणामधून या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. या शहरामध्ये भांडेवाडीमध्ये आपण कचरा तिथे नेऊन फेकत होतो. 450 हेक्टर जागा होती. आपण आता कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग तिथे सुरू केला आहे. ग्लास, प्लास्टिक, मेटल वेगळं करून आपण त्या ठिकाणी आता त्याला रिसायकलिंग करणार आणि कचऱ्यापासून CNG तयार करतोय. 2 टनाचा पायलट प्रोजेक्ट झाला आहे आणि आता पुढच्या 6 महिन्याच्या आत 28 टन CNG प्रतिदिवशी सुरू होईल आणि नागपूर शहरातली जनता आता पेट्रोलच्या गाडीत नाही तर पेट्रोलच्या ऐवजी CNG वापरणाऱ्या गाड्या वापरणार आहे. हे मी तुम्हाला लिहून देतो. का वापरणार आहे? कारण मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. आता मी 2 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये बजाज कंपनीची मोटरसायकल लॉन्च केली. त्यांनी काय सांगितलं की बजाज कंपनीची जी मोटरसायकल आहे जी पेट्रोलवर चालते तिचा खर्च पर किलोमीटर 2 रुपये 25 पैसे येतो आणि जी मोटरसायकल CNG वर चालते तिचा खर्च 1 रुपया येतो. तुम्ही जी पेट्रोलवर गाडी वापरता तिचा खर्च जर 12 ते 15,000 रुपये महिना पेट्रोलचा असेल तर CNGच्या गाडीचा 6,000 रुपये खर्च येईल. आणि मला आता मारुती सुझुकीच्या MDनी सांगितलं, मला भेटायला आले तिथे, की नागपूर शहरामध्ये CNGच्या गाडीचा सेल वाढलेला आहे. आणि आता भांडेवाडीमध्ये तुम्ही जो कचरा टाकता त्या कचऱ्यापासून CNG तयार करून नागपुरात CNGचे पंप येणार आहे आणि तुमची महिन्याची ज्यांची 4 व्हीलर आहे त्यांचे 6 ते 7,000 रुपये महिना आणि ज्यांची स्कूटर आहे त्यांचा 3 ते 4,000 रुपये महिन्याची बचत होणार आहे. आणि एवढंच नाही तर आता कचऱ्याच्या डंप याची गरज नाही. आणि म्हणून नागपुरामध्ये एक काळ असा होता की कोणाच्याही घरी गेल्यावर विचार, मुलगा कुठं आहे? पुण्यात. मुलगी कुठं आहे? मुंबईत. तेव्हा मी विचार केला की आज नागपुरातल्या गोरगरीब माणसाच्या मुलामुलींना उच्च शिक्षणाची सोय नागपुरात झाली पाहिजे. आणि मला अतिशय आनंद आहे की आपण सिम्बॉसिस आणलं. सिम्बॉसिसमध्ये 15,000 मुलं शिकतात आणि आज आपल्या मुलांना पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाही. आपण आता KG to PG करता नर्सिंग मुंगजी ही भारतातली सगळ्यात मोठी एज्युकेशन संस्था ज्या 5 आहेत त्यामध्ये आहे, त्यांना आपण या ठिकाणी आणलं आणि आता नागपूरच्या मुलांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. म्हणजे खऱ्या अर्थाने वेस्ट टू वेल्थ हे स्वप्न आपलं पूर्ण झालं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आज नागपूर एज्युकेशनचं हब झालं. आज नागपूर हे शहर देशातलं पहिलं शहर आहे की आपल्या इथे शौचालयामध्ये असणारं पाणी शुद्ध करून आपण कोराडी आणि खापरखेड्याच्या पॉवर प्रोजेक्टला देतो आणि 300 कोटी रुपये वर्षाचे कमावणारी महानगरपालिका भारतातली कोणती असेल तर ती नागपूर महानगरपालिका. वर्धा रोडवर जयप्रकाश नगरमध्ये डिफेन्सची रेल्वे लाईन ती जागा 35 हेक्टर आपण 2.5 कोटी रुपयामध्ये विकत घेतली. आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे की त्या ठिकाणी आपण ऑरेंज स्ट्रीट बांधतो आहे आणि त्यातून नागपूर महानगरपालिकेला 2,000 कोटी रुपयाचा फायदा होणार आहे. हा फायदा आपण मी उत्तम मार्केट त्या ठिकाणी बांधतोय. बांधवांनो आणि बहिणींनो, अनेक लोकांना आपण प्रधानमंत्री आवास योजनेत घरं मिळवून दिली. आपण या शहरामध्ये आपल्या रेल्वे स्टेशनचं काम आता मोठं सुरू आहे. 5 स्टार रेल्वे स्टेशन, मेन स्टेशन, अजनी स्टेशनचं काम सुरू आहे. कृष्णाभाऊंच्या आग्रा कतर इतवारी स्टेशनचं काम पूर्ण झालं आणि त्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव आपण दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आज आपल्या घरासमोर मेट्रो आहे. 9,000 कोटी रुपयाची मेट्रो आपण पूर्ण केली. आणि एवढंच नाही तर आता 12,000 कोटी रुपयाचा दुसरा मेट्रोचा टप्पाही जोरात सुरू आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टचं भूमिपूजन आपण केलं. म्हणजे नागपूर शहरातला चौफेर विकास केला. आता नेताजी मार्केटचा विकास सुरू होणार आहे. संत्रा मार्केटचा विकास सुरू होणार आहे. कॉटन मार्केटचा विकास सुरू होणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपला फळ फुलं भाजी बाजार, मटन मच्छी मार्केट, आपल्याकरता मार्केटिंगची सोय, स्विमिंग टँक, हेल्थ क्लब आणि अतिशय कमी दरामध्ये
आपल्या गरीब माणसाला या सवलती मिळतील याचा आपण प्रयत्न केला आहे. आज नागपूर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूरला आपण मिहान प्रकल्प आणला आणि आज मला सांगताना आनंद होतोय की माझ्याकडे लिस्ट आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातल्या 88,000 तरुणांना आपण मिहान प्रकल्पामध्ये रोजगार मिळवून दिलेला आहे. ते त्या ठिकाणी काम करून राहिलेले आहे आणि तुमचा आज असा आशीर्वाद मिळाला तर पुढल्या 3 वर्षामध्ये आपण 2 लाख युवकांची संख्या रोजगार देऊ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आपण अनेक समाजाचे प्रश्न सोडवले. ताजबागचं सौंदर्यीकरण आपण केलं. परवा संजय खान नावाचे फिल्म ॲक्टर माझ्याकडे आले होते. आता जुन्या लोकांना माहिती असेल संजय खान आणि मुमताजचे सिनेमा आम्ही पाहतो राजविलास टॉकीजमध्ये. 3rd क्लासचं तिकीट 85 पैशात. नरसिंग टॉकीजमध्ये त्यावेळी आम्ही नरसिंग, राजविलास आणि नटराज त्यावेळेचे फेमस हिरो होते. तर ते आले मला भेटायला घरी आणि आल्यावर त्यांचंही आता 82 वर्षाचा आहे. आल्यावर त्यांनी एकदम माझे पाय धरले. मी म्हटलं असं का करता? बोले साहब आपने बाबा का ऐसा बना दिया ताजबाग को कि बस बाबा का आशीर्वाद आपको मिला, मैं आपका दर्शन करता हूँ. म्हणजे आज ताजुद्दीन बाबाचे भारतातून येणारे जेवढे मोठे मोठे भक्त आहेत ते ताजमहाल सारखं सुंदर ताजबाग आपण बनवलं. आपण या ठिकाणी परमात्मा एक सेवक समाजाला 60 कोटी रुपये दिले. बाबा दुंदेजी मौद्याच्या जवळ मोठं काम उभं केलं. आपण कुठल्याही समाजावर अन्याय नाही केला. दीक्षाभूमीचं काम आपण पूर्ण केलं. दीक्षाभूमीवर बगीचा तयार केला. बाबासाहेबांचं साहित्य चिचोरीला होतं तिथे मोठा म्युझियम बांधला आणि चौफेरपणे सर्व जात पंथ धर्म भाषा विसरून आपण नागपूर शहरामध्ये सगळ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी नेहमी सांगितलं की माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणांनी मोठा आहे. या समाजातली जात पंथ धर्म संप्रदाय हे सगळं सोडून आपल्या गुणवत्तेने कार्याने आणि कर्तृत्वाने माणूस मोठा आहे. या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि म्हणून सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास आणि सबका विकास हे सूत्र घेऊन आम्ही काम केलं. आम्ही कधी कुठल्या समाजावर अन्याय नाही केला आणि हेच सांगितलं की ज्यावेळी निवडणूक होईल जे आम्हाला मतं देतील त्यांचंही आम्ही काम करू आणि जे देणार नाही त्यांचंही काम करू. हलबा समाजाचे अनेक प्रश्न आपण सोडवले. हलबा समाज आमच्या धापेवाड्याचा मी आहे. कोलबा स्वामी महाराजांची समाधी होती, वाईट अवस्थेमध्ये होती. मी स्वतः 6 ते 7 कोटी रुपये गोळा करून कोलबा स्वामी महाराजांचं मोठं मंदिर त्या ठिकाणी बांधलं. आज हलबा समाजाची अनेक मंडळी नागपुरातून हजारोच्या संख्येने तिथे दर्शनाला येतात. एवढंच नाही तर जे सरकारी कर्मचारी होते निरनिराळ्या डिपार्टमेंटमध्ये त्या सगळ्यांच्या नोकऱ्या वाचवण्याकरता पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या मागे उभा राहिलो. त्यांच्या रिटायरमेंट, त्यांची पेन्शन, त्यांचा इन्शुरन्स, त्यांचा PF त्यांना मिळवून दिला आणि अनेक लोकांच्या नोकऱ्या वाचवण्याचं काम केलं. या ठिकाणी विकास कुंभारे आहे. ते माझ्याकडे 25 वेळा दिल्लीला सगळ्यांना घेऊन आले आणि ते सगळे प्रश्न सोडण्याचं काम केलं. मी परवाच सांगितलं की राजकारणापुरतं नाही आहे, हे नातं रक्ताचं आहे आणि म्हणून जोपर्यंत प्रश्न असतील हलबा समाजाचे असतील, नागपूरच्या जनतेचे असतील, त्या सगळ्यांच्या मागे इमानदारीने पूर्ण ताकदीनिशी मी उभा राहीन आणि माझ्याबरोबर प्रवीण दटकेही उभा राहील आणि त्याच्या मागे मी ताकदीने उभा राहील हे वचन देण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने प्रवीणच्या भविष्याकरता भवितव्याकरता ठरवणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने नागपूरच्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. 60 वर्ष काँग्रेसला संधी मिळाली. ग्रामपंचायत काँग्रेसची, पंचायत समिती काँग्रेसची, जिल्हा परिषद काँग्रेसची, नगरपालिका काँग्रेसची, महानगरपालिका काँग्रेसची. आणि मला एक सांगा 60 वर्षात नागपूरचा काय विकास झाला
आणि मी खासदार झाल्यानंतर, मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर नागपूरचा काय विकास झाला याचा हिशोब तुम्ही लावा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्ही कधी स्वप्नात तरी विचार केला होता का सेंट्रल ॲव्हेन्यू रोडने वरतून मेट्रो जाईल आणि हवेत स्टेशन राहील आणि आपण त्या गाडीत बसून पुढे जाऊ, असं तुम्हाला स्वप्न तरी कधी पडलं होतं का? पण ते पूर्ण झालं. आणि ते पूर्ण माझ्यामुळे नाही झालं, ते पूर्ण देवेंद्रमुळे नाही झालं. हे स्वप्न पूर्ण झालं तर माझ्या समोर बसलेल्या जनतेमुळे झालं. कारण तुम्ही आम्हाला साथ दिली नसती, विश्वास दिला नसता, निवडून दिलं नसतं आणि मी खासदारच झालो नसतो तर मी मंत्रीच झालो नसतो. आणि मंत्रीच झालो नसतो तर मला काम करण्याचा संधीच मिळाली नसती. तुम्हाला माहिती आहे मी या 10 वर्षात किती काम केलं? 1,00,000 कोटी रुपये पेक्षा जास्त काम मी 10 वर्षात नागपूर लोकसभेमध्ये केलं. मी म्हणजे भारत सरकारचं, महापालिकेचं वेगळं, NITचं वेगळं, देवेंद्रजींनी राज्य शासनाचं केलं ते वेगळं. जेवढं काम झालं ये तो ट्रेलर है और असली फिल्म शुरू होना बाकी है. तुमचा जर प्रेम आणि विश्वास असाच राहिला तर आम्ही या नागपूरला देशातलं नंबर 1चं सुंदर आणि स्वच्छ शहर केल्याशिवाय